इति पिसो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवाति यं किञ्चेयिठं च हुत्तं च लोके स्वहचरं यजद्पुय्यपेको सबं पीतं चतुभागमिति अभिवादनाउ जगतेषु श्रेयो अभिवादनशीली स नित्यं बद्धापचायिनो चत्तारो धम्मा बध्यन्ति ऐवन्नो सुखं बलन्ति। वर्षावास धम्मपर्वातील धम्म प्रवचन मालिकेतील या धम्मदेशनेला सुरुवात करीत आहोत। आज धम्मपदातील 108 आणि 109 क्रमांकाच्या ह्या दोन गाथा आपण इथे पाहणार आहोत। तर या ज्या दोन गाथा मी सुरुवातीला बोललो यातली 108 क्रमांकाची जी गाथा आहे ती सहस्त्रवग्ग या वग्गातील 9व्या क्रमांकाची गाथा आहे। 109 क्रमांकाची जी गाथा आहे ती सहस्त्रवग्ग या वग्गातील 10 क्रमांकाची गाथा आहे। वेळीवनात तथागत सम्यक संबुद्ध वास्तव्याला असताना सारीपुत्राच्या मित्राला उद्देशून तथागत सम्यक संबुद्धांनी ही गाथा बोललेली आहे। आपण पहिल्या एका गाथेमध्ये सारीपुत्राच्या मामाविषयी ऐकलं होतं है ना। भाचा असावा तर कसा सारीपुत्रासारखा आणि मित्र असावा तर कसा सारीपुत्रासारखा। भाचा असावा कसा हे आपण पाहिलं, आज पाहणार आहोत मित्र असावा कसा। एकदा काय झालं, सारीपुत्र त्याच्या बालपणीच्या एका मित्राला भेटण्यासाठी गेले। तो मित्र सारीपुत्राच्या वयाचाच होता, पण सारीपुत्र ही भिक्खू होते, त्यांचा मार्ग वेगळा होता आणि सारीपुत्रातले सगळे याती बांधव सारीपुत्राचे हे ब्राह्मण समुदायाचे आहेत, ब्राह्मण कुटुंबातले आहेत। आणि ब्राह्मण कुटुंबातले असल्या कारणाने झालं असं की ते सगळेजण दैववाद, यज्ञ आणि हवन या गोष्टीचे मरेपर्यंत पुजारी होते। पण हळूहळू जे जे लोक सारीपुत्राने तथागत सम्यक संबुद्धांच्या चरणावरती आणले त्या साऱ्या लोकांचं कल्याण झालेलं आहे। एकदा आपल्या जीवलग मित्राला सारीपुत्र त्याच्या घरी भेटायला गेले आणि त्याच्यासोबत विचारपूस करत असताना सारीपुत्राने त्या मित्राला प्रश्न केला की मित्रा, तू पुण्यकर्मासाठी तुझ्या आयुष्यामध्ये काय करतो? मित्रा, तू पुण्यकर्मासाठी तुझ्या आयुष्यामध्ये काय करतो? तेव्हा त्या मित्रानं प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं, जे माझ्या आजोबांनी केलं ते मी करतो, जे माझ्या वडिलांनी केलं ते मी करतो आणि मी जे करेन ते माझी मुलं करतील है ना। गेल्या 4 पिढ्यापासून जे आम्ही पुण्यकर्मासाठी करत आलेलो आहोत तेच आम्ही करू लागलो। सारीपुत्र विद्वान आहेत, चतुर आहेत आणि विद्धिबलामध्ये परिपूर्ण आहेत। सारीपुत्राच्या मनात असा मित्राबद्दल एक महान करुणेचा भाव आला आणि ते मित्राला बोलताना म्हणू लागले की यामुळे तुझं काय होणार आहे? जसं सारीपुत्राच्या मामानं उत्तर दिलं तसं त्याने उत्तर दिलं। सारीपुत्राचे मामा म्हणाले की माझा गुरु यज्ञ हवन हे पूजा अर्चना उपवास तापास स्वर्ग प्राप्तीसाठी करू लागले।
सारीपुत्राचा मित्रही म्हणाला की हे साऱ्या गोष्टी मी स्वर्गप्राप्तीसाठी करू लागलो आणि माझ्या पिढी दर पिढी यज्ञ करणे, आहुती करणे, पशुबळी देणे, उपवास तापवास करणे, या साऱ्या गोष्टीचा अर्थ आम्ही पुण्यकर्म समजतो. लक्षात, या साऱ्या गोष्टींचा अर्थ आम्ही पुण्यकर्म समजतो. सारीपुत्र त्याच्या मित्रांना म्हणाले की अरे मित्रा, तुझा बालपणीचा मी मित्र आहे, तुझ्याबद्दल माझ्या चित्तामध्ये अनंत करुणा आहे आणि मला असं वाटतं की एकदा तू माझ्या गुरुला भेटला पाहिजे. त्याची इच्छाही नव्हती तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्याची, कारण जोपर्यंत ज्ञानाचा मार्ग माणसाला समजत नाही तोपर्यंत मनुष्य जे काही रूढी परंपरागत गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टीमध्येच आनंद मानतो आणि पिढी दर पिढी चालू असतं ना, पिढी दर पिढी चालू असतं. समजा विहारात येणारे तुम्ही सारे जण, तुम्ही विहारात येता म्हणून तुमच्या लेकरांचे लेकरं तुमच्यासोबत येतात, नाही का नाही? तुमचे स्वतःचे लेकरं तुमच्यासोबत येतात, नाही का नाही? म्हणजे आता तुम्हीच जर नाही आले तर तुमचे लेकरं येतील का? तुमचे नातूपुतू येतील का? नाही. म्हणजे हा आपला पिढी दर पिढी चाललेला काय गुणकर्म आहे. लक्षात घ्या, पिढी दर पिढी चाललेला गुणकर्म आहे. आणि त्यांना तसंच वाटायचं की आमचे आईवडील मंदिरात जातात, आमचे आईवडील देवा धर्माचं गुणगान करतात, ते मोक्षाची प्राप्तीसाठी, स्वर्गाच्या प्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चना करतात, यज्ञ करतात, आहुती देतात, उपवास तापास धरतात आणि पिढी दर पिढी त्यांच्या मनात तो विचार होता की याच कर्माला पुण्यकर्म असं म्हणतात, नाही का नाही? पुण्यकर्म असं म्हणतात. पण सारीपुत्राने त्याच्या मित्राला सांगितलं की मित्रा, तुझ्याबद्दल माझ्या मनात फार करुणा आहे, मी तुला अशी सूचना करतोय की तू एकदा तरी माझ्या गुरुला भेटायला चाल. तू म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाही. मग सारीपुत्र आणि त्याचा मित्र तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्यासाठी ते गेले. भगवंत तेव्हा वेळूवनामध्ये होते. सारीपुत्रांनी वंदन केलं आणि साहजिकच आहे, आपण प्रत्येक गाथेमध्ये हे पाहतोय की तथागत सम्यक संबुद्धांजवळ कितीही कठोर निष्ठोर मनाचा माणूस आला तरी तो सरळ आपोआप स्वतःहून गुडघ्यावर बसायचा आणि त्रिवार अभिवादन करून बुद्धांच्या एका बाजूला बसायचा. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी सारीपुत्राच्या मित्राला एक प्रश्न विचारला की तू पुण्यकर्मासाठी काय करतो? सारीपुत्राला दिलेलं उत्तर त्यांनी तेच उत्तर दिलं की माझ्या पिढी दर पिढी, पंजोबापासून आजोबा, पंजोबा, वडील, मी आणि माझे मुलं, म्हणजे माझ्या पंजोबांनी माझ्या आजोबाला शिकवलं, माझ्या आजोबांनी माझ्या वडिलाला शिकवलं, मी माझ्या लेकरांना शिकवलं की पूजा अर्चना करणे, देवाची पूजा करणे, आहुती देणे, यज्ञ करणे हेच पुण्यकर्म आहे, अशी त्यांची समजूत होती. बुद्ध सारीपुत्राच्या मित्राला समजावून सांगताना म्हणाले की अरे बाबा, तू आतापर्यंत जे काही उपवास तापास होम हवन केले हे सारं तुझं मातीमध्ये मिळालं, याचं काही थोडंसं सुद्धा पुण्यकर्म झालं नाही. आतापर्यंत तुझे हे जे काही कर्म केले हे तुझे पुण्यकर्म नाही, तर पुण्यकर्म व्हावे असं तुला वाटत असेल तर तू 10 बंधन तोडलेल्या एखाद्या अर्हताचं एकदाच वंदन घे. बुद्धानं काय सांगितलं सारीपुत्राच्या मित्राला की चुका सुधार, आतापर्यंत जे काही केलं ना ते सारं काही तुझं वायाला गेलं, पण एका अरहंताचं तरी तू दर्शन घेतलं तर दर्शन या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. आपण काय म्हणतो है का नाही? आपण म्हणतो पाया पडणं, असं ते पायाला हातही लावत नाहीत, वरच्या वरच शॉर्टकट असते ते असं म्हणतो ना. पण दर्शन घेणे म्हणजे पाया पडणं, पाया लागणं, पण दर्शनाचा अर्थ असा होत नाही. बुद्धाने त्याला सांगितलं की फक्त पूजा अर्चनाने, पायाला हात लावल्याने किंवा त्या व्यक्तीची पूजा केल्याने तुझं काही कल्याण होणार नाही. तुला अर्हताच्या सरळ मार्गाचं दर्शन घ्यावं लागेल.
मग अर्थाचा सरळ मार्ग कुठे सुरू होतो? श्रद्धा, शील, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहत, प्रत्येक बुद्ध, सम्यक संबुद्ध. अरे म्हणजे हा कसा मार्ग आहे? सरळ मार्ग आहे. आणि या मार्गावरती तुला कोणीच कुठल्याही पद्धतीचा टोल नाका घेणार नाही, म्हणजे तुला कोणीही अडवणार नाही. हे म्हणतात. हा तथागत सम्यक संबुद्धांचा उपदेश ऐकताच सारीपुत्राच्या मित्राच्या मनामध्ये प्रकाश पडला. त्याला ज्ञान चक्षु उत्पन्न झाले आणि तो तिथेच म्हणाला वेळूवनात की तथागत सम्यक संबुद्ध मरेपर्यंत मी तुमच्या धम्माचा पाईक बनीन. म्हणजे मी बुद्धाला, धम्माला आणि संघाला मरेपर्यंत शरण जाईल. म्हणजे या धम्मकथेतून आपल्याला हे समजलं, मित्र असावा सारीपुत्र सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, है ना? म्हणजे मित्र कसा असतो? वनवा माहित आहे तुम्हाला? साऱ्या जंगलाला आग लागली, दोनच मित्र आहे, पण गारवा आहे. त्या मित्राच्या शब्दामध्ये जो पावर आहे ना, त्या होरबळलेल्या जंगलात सुद्धा मित्राचे 2 शब्द ऐकले तरी त्या मित्राला हुरूप येतो की नाही बा, माझा मित्र माझ्या पाठीशी आहे ना. पण काही काही मित्र मैत्रिणी कशा असतात? मित्र वनव्यामध्ये पेट्रोल सारखा, मित्र वनव्यामध्ये रॉकेल सारखा, है ना. म्हणजे बऱ्याच वेळेस मित्र मैत्रिणींना पेटू देतात. विजवणारे मित्र मैत्रिणी पाहिजे. आणि म्हणजे मित्र कसा असला पाहिजे? तर सारी पुत्रासारखा. त्याच्या मित्राच्या चित्तामध्ये वनवा पेटला होता. कोणता वनवा? की यज्ञाने, आहुतीने, उपवास तापवासाने, माझ्या पंजोबाने, माझ्या आजोबाने, माझ्या वडिलांनी जो शिकवलेला मला अधर्म आहे, त्या अधर्माचीच पूजा करणे, अर्चना करणे, उपवास तापवास, यज्ञ आहुती करणे, यामध्ये तो मित्र पेटलेला होता. आणि त्या सारी पुत्राने सम्यक संबुद्धाच्या त्याला चरणी नेलं आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. ही होती सहस्त्रवग्गातील 9व्या क्रमांकाची गाथा, धम्मपदातील 108 क्रमांकाची गाथा, त्या मित्रासाठी उपदेशलेली गाथा आहे. यापुढचं जे उदाहरण आहे ते अत्यंत सुंदर आहे, है ना. म्हणजे तुम्ही आम्ही पाहतो, आयुष्य वाढण्यासाठी या जगामध्ये कोणी काही करू लागलं. एखाद्या माणसाला तुम्ही जाऊन भेटा, त्याला म्हणा की तुझं आयुष्य वाढवायची माझ्याकडे दवा आहे ना. तुम्ही रस्त्याची माती उचलून त्याच्या हातात द्या, ते खायला तयार आहे. आता ही गोष्ट या काळातली आहे का? अजिबातच नाही. मी तर पहिलेपासून सांगतोय, मी इथलं काहीच सांगत नाही, मी सारं काही बुद्धाच्या काळातलं सांगतो. लक्षात. म्हणजे बुद्धाच्या काळात सुद्धा असे लोक होते मायमाऊल्यांनो. आणि त्याही काळात लोक असे होते की आयुष्य वाढवण्यासाठी ते काहीही करू लागले होते, काहीही करायचे, काही बी. म्हणजे एखादा साधू संन्यासींनी त्यांना सांगितलं की उपाशी राह, उपाशीच राहायचे. एखाद्या साधू संन्यासींनी सांगितलं लग्न करू नको, लग्नच नाही करायचे. एखाद्या साधू संन्यासींनी सांगितलं बायको सोडून दे, बायकोच सोडायचे. एखाद्या साधू संन्यासींनी सांगितलं कुठं जाय, हिमालयात जायचं, हिमालयात जायचे. एखाद्या साधू संन्याशाने सांगितलं की जमिनीच्या खाली अर्ध पुरून घे, ते अर्ध पुरून घ्यायचे. एखाद्या साधू संन्याशाने सांगितलं की सकाळी 4 वाजता, हिवाळ्याच्या महिन्यामध्ये सकाळी 4 वाजता उठायचं आणि त्या थंड्यागार नदीच्या पाण्यात जाऊन आंघोळ करायचे लोक. बरं, ते तेव्हाच नाही करायचे, आता तर जास्तच करू लागले. आणि ते तर करूच लागले, पण बाबासाहेबाचे करू लागले. एकदा आयुवर्धन कुमाराला तथागत सम्यक संबुद्धाने दिलेला हा उपदेश आहे. म्हणजे त्याला त्याच्या आईवडिलांसाठी दिलेला हा आशीर्वाद रूपी उपदेश आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या परित्राण पाठाचा अंगीकार केल्यामुळे ज्या मुलाला त्याच्या मानणाऱ्या एका गुरुने सांगितलं होतं की काही 7 दिवसामध्ये हा पोरगा मरेल, खूप महत्वाचं आहे बरं, 7 दिवसामध्ये हा पोरगा मरेल. त्याचे आई वडील त्याला घेऊन बुद्धाकडे गेले आणि भगवान बुद्धाने सांगितलं
की 7 दिवसापर्यंत महापरित्राण पाठ माझ्या भिक्खू संघा समवेत कर. 7व्या दिवशी स्वतः सम्यक संबुद्ध त्या परित्राण पाठाच्या मंडपामध्ये गेले आणि ज्या पोराला एका साधूनं सांगितलं होतं की 7 दिवसानंतर हा मरेल, त्या पोराला तथागत सम्यक संबुद्धांनी आशीर्वाद दिला, सुखी दीर्घायुको भव. किती महत्वाचं आहे. जे आपण परित्राण पाठ म्हणतो ना, ऐका ना, परित्राण पाठ ऐकायला लोकांना लय कंटाळा येते. आपल्या कधी कधी आम्हाला लय नवल वाटते. आम्ही ह्या बोंबलू 1-1 तास लोकांच्या कल्याणासाठी म्हणतो, त्याच्यात आमचंही कल्याण आहे. परित्राण पाठामध्ये काय कमाल आहे. आता बऱ्याच वेळेस आम्ही कार्यक्रमाला जातो ना, थोडासा त्यांच्यामुळे कधी कधी आमच्यामुळे उशीर होते, बऱ्याच वेळेस लोकांच्याच मुळे उशीर होते. आम्ही वेळेवर पोहोचतो. खरं तर लग्नांमध्ये तर आम्ही बरोबर वेळेवर पोहोचतो. नवरदेवाचा बाप आम्हाला 12 वाजता फोन करते, भंतेजी 11:30 वाजता भोजनदान आहे तुमचं. आम्ही जातो भोजनाच्या वेळेला आणि म्हणते आता काय आलंच नाही. त्या लग्नाला जवळजवळ 4-4 तास लागतात आणि आम्ही एकटे लोकांकडे पाहत टकमक 4-4 तास ती खुर्ची गरम करून ठेवतो आम्ही. बरं, आता नवरदेवाचा बाप त्या 4 तासात एकदा येत नाही जवळ, भंतीची पाणी पिया. आणि आपले सगळे लग्न गरमीच्या सीझन मध्ये कुणी म्हणत नाही भंतीची थंड घ्या. उठायला लागलं की पटकन येऊन म्हणतात थांबा थांबा बसा बसा, भंतीची आला नवरदेव. 2 तास झाले ना बसू आहे का नाही. आणि ते उशीर करतात 2-2, 3-3 तास त्यांच्यामुळे उशीर होते. जेव्हा परित्राण पाठासाठी आम्ही माईक हातात घेतो तेव्हा लोक आम्हाला येऊन म्हणतात भंतीजी शॉर्टकट. माय म्हटलं आता काय करावं बापा, है ना. वंदनाच्या वेळी शॉर्टकट. बरं, आपल्या लोकांचं शॉर्टकट कुठं कुठं चालते, लग्नाच्या वेळेसही चालते, मैतीच्या वेळेसही चालते. भंतीजी लेच रडायले हो हा ना शॉर्टकट. मैतीच्या वेळेसही बी कानात येऊन सांगतात लोक आम्हाला, भंतीजी शॉर्टकट कुठेही शॉर्टकटच. आणि या शॉर्टकटमुळे काय होऊ लागलं माहित आहे का, लोकांच्या फारकता होऊ लागल्या. नाही खरंय ना, पूर्वीच्या काळात फारकता व्हायच्या नाही. त्याचं कारण हे होतं, आता ते लोकांना आपल्या अंधश्रद्धा वाटते, त्याला काय करावं आपण. बाहेर देशातल्या लोकांचे लग्न होतात ना, 7 दिवस लग्न चालते. बाहेर देशातले लग्न 7 दिवसापासून ते लोक बुद्धविहारामध्ये जाऊन महापरित्राण पाठ घेतात. यामुळे होतंय काय की 7 दिवसाच्या परित्राण पाठामुळे त्याला आयुष्य मिळतं आणि त्याच्या 4 गोष्टीमध्ये विकास होतो, आयुष्य, सुख, बल आणि वर्ण. या 4 गोष्टीचा विकास होतो. तर त्या संदर्भातली अतिशय सुंदर अशी ही कथा आहे, आपण ऐकावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धम्मपद गाथा क्रमांक 109 ही गाथा आणि कथा तथागत सम्यक संबुद्धांच्या महान अशा धम्म आचरणामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं वाढतं या संदर्भातली कथा आहे. दिग्घ लंकिकाच्या, बुद्ध काळातलं नाव आहे, दिग्घ लंकिक शहराचं नाव आहे. तर या दिग्घ लंकिक या गावामध्ये बुद्धांचं वास्तव्य असताना तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी आयुवर्धन कुमारास उद्देशून ही गाथा बोललेली आहे. या गाथेचं स्वरूप आशीर्वादपर गाथा आहे. बघा, तुम्ही भिक्खूंना जेव्हा वंदन करताना तर भिक्खू काय म्हणतात माहित आहे का, ही गाथा आवर्जून सगळे भिक्खू आपल्याला आशीर्वाद देताना म्हणतात. ती गाथा आहे अभिवादनशीलिस नित्यं बद्धापचायिनो चत्तारो धम्मा 4 धर्म, चत्तारो धम्मा वढ्ढन्ति, 1 आयु, वर्ण, सुख आणि बल. अभिवादनशीलिस नित्यं बद्धापचायिनो चत्तारो धम्मा वढ्ढन्ति, आयु, वर्णो, सुखं, बलं. ही गाथा तुम्ही प्रत्येक वेळी ऐकली असेल. आणि मग ही गाथा कशी आली, म्हणजे बुद्धाच्या प्रत्येक वचनाला एक इतिहास आहे. धम्मपदामध्ये 109 क्रमांकाची जी गाथा आहे ती आयुवर्धन या युवकासाठी बुद्धांनी बोललेली आहे. एकदा 2 साधू, लक्ष देऊन ऐका,
ज्याला ज्याला आयुष्य वाढवायचं आहे त्यांनी लक्ष देऊन ऐका. दोन मित्र संन्यासी होतात. जवळजवळ 40 वर्षापर्यंत ते संन्यासामध्ये राहतात, आहे की नाही? म्हणजे सगळं काही सोडून देतात, आपलं घरदार, बायको, लेकरं, अमुक तमुक सगळं काही. आता त्यातल्या एकाला येते कंटाळा आणि तो पुन्हा घरी येते. घरी आल्यानंतर सुंदर अशा युवतीसोबत तो लग्न करते आणि त्याला एक लेकरू पण होते. तर एवढ्या वर्षानंतर लेकरू झाल्यामुळे त्याला ते लेकरू प्रिय असते. एकदा काय होते, तो गृहस्थी म्हणजे तो पहिले संन्यासी होता असा गृहस्थी आपल्या बायकोला आणि लेकराला घेऊन आपल्या मित्राला भेटायला जातो. आणि साहजिक आहे, मित्राला भेटायला गेल्यानंतर तो संन्यासी असल्यामुळं याची बायको हा आणि याच्या मुलाला सुद्धा त्याला वंदन करायला लावतात. ते त्याच्या संन्यासी मित्राला भेटायला गेल्यानंतर त्याला आणि त्याच्या पत्नीला या साधूंनी खूप चांगल्या पद्धतीने आशीर्वाद दिला, पण त्याच्या मुलाविषयी आशीर्वाद देताना तो काहीच बोलला नाही. मग याच्या मनात असं वाटलं की माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये माझा साधू मित्र काहीच बोलला नाही. आणि त्यांनी विचारणा केली की बाबा त्याला तू का आशीर्वाद दिला नाही? तेव्हा त्यानं सांगितलं की बाबा तुझ्या पोराचं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे. हा, बघा किती महत्वाचं आहे. तुझ्या पोराचं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे आणि 7 दिवसानंतर तुझा पोरगा मरणार आहे. मग तो चिंतेमध्ये आला. अरे, त्याच्या मनात असा विचार आला, 40 वर्षानंतर मी लग्न केलं, मला सुंदर मुलगा झाला, पण त्या सुंदर मुलाचा काही मी जीव वाचू शकत नाही, मग माझं हे काय ग्रस्त जीवन कामाचं. तेव्हा त्या मित्रानं त्याला सांगितलं की टेन्शन घेऊ नको, तथागत सम्यक संबुद्धांकडे जा आणि तथागत सम्यक संबुद्ध काही ना काहीतरी करतील. त्या मित्राने त्याच्या मुलाला त्याच्या पत्नीला घेतलं आणि तथागत सम्यक संबुद्ध होते तिथे गेला. भगवंतांचं अभिवादन केल्याबरोबर भगवंतानी तिघांना सुद्धा एक आशीर्वाद दिला. अभिवादन शिलिस नित्यं बद्धा पचायिनो चत्तारो धम्मा वढ्ढन्ति आयु वन्नो सुखं बलम. आता 3 गोष्टी त्याला समजल्या, है ना? 3 गोष्टी समजल्या, पण त्यातला आयु जे पहिला आहे की तुझ्या मुलाचं आयुष्य वाढव. सामुदायिक आशीर्वाद दिला बुद्धांनी. आता बुद्ध जाणते, भविष्य वर्तमान तिन्ही काळाचे जाणते. त्यांनी प्रश्न विचारला की भगवान, माझा मित्र 40-45 वर्षापासून साधू या देशामध्ये आहे आणि त्यांनी माझ्या पुत्राविषयी सांगितलं होतं की माझा पुत्र केवळ 7च दिवस जगणार आहे आणि तुम्ही त्या माझ्या पुत्राला आशीर्वाद देताना म्हणताय सुखी दीर्घायुको भव. सुखी दीर्घायुको भव म्हणजे तुम्हाला सुखा समृद्धीचं दीर्घायुष्य लाभो, है ना? असं म्हटल्यानंतर बुद्ध म्हणाले की हो ठीक आहे, माहित आहे तुझा मित्र बरोबर बोलला, पण तुझ्या जर मुलाचं तुला आयुष्य वाढवायचं असेल तर मी सांगतो ते कर. माझ्याकडे अरहंत भिक्खू संघाची फौज आहे, है ना? अरहंतांमध्ये जो पावर आहे, सहज आपण पाहत नाही या गोष्टी. भगवंताने त्या आयुवर्धन याच्या वडिलाला सांगितलं की तू तुझ्या घरी तुझ्या मुलाला घेऊन जा, तिथे असा सुंदर असा सभा मंडप तयार कर, मंडप टाक आणि त्या मंडपामध्ये 7 दिवस भिक्खू येऊन बसतील अशी व्यवस्था कर. तो लगबगीने गेला. त्याने सुंदर पद्धतीने सभामंडपाची उभारणी केली आणि सभामंडपाची उभारणी केल्यानंतर लगातार 6 दिवसापर्यंत तो परित्राण पाठ चालला. आता परित्राण पाठ 6 दिवसाचा कसा चालला? तो लगातार चालला. त्याला दीर्घ परित्राण पाठ म्हणतात. 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 3 दिवसाचा असा 7 दिवसापर्यंत जो परित्राण पाठ आहे त्याला दीर्घ परित्राण पाठ म्हणतात. फक्त जे काही महत्वाच्या गोष्टी असतात त्याच्यासाठी त्याला सुट्टी असते, है ना? महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीसाठी सुट्टी दिली जाते. म्हणजे विश्रांती असते, भोजन आणि इतर गोष्टीसाठी. बाकी काय होते माहिती आहे का? त्या दीर्घ परित्राण पाठामध्ये
20-25 भिक्षू असले तर 5 भिक्षू येतात, 5-6 तास 2-4 तास जेवढं थांबायचं तेवढं थांबतात, ते उठून गेले की लगेच दुसरे भिक्षू 5-6 भिक्षू येतात, ते उठून गेले की दुसरे, ते उठून गेले की दुसरे, असं लगातार चालते आणि आशीर्वादाच्या वेळेस सगळेजण एकत्र येतात. मग याला सांगितलं त्या पद्धतीनं 7 दिवसापर्यंत यांनी परित्राण पाठ सुरू केला. आता तथागत सम्यक संबुद्धांच्या अवतीभोवती असलेले कसे भिक्षू आहेत? सारेच्या सारे अर्हत आहेत आणि अर्हंताच्या मंगलमय वाणीतून लगातार 6 दिवसापर्यंत परित्राण पाठ चालला. त्या पोराला असं खाटेवरती ठेवण्यात आलं आणि आजूबाजूला सारे अर्हत लगातार 6 दिवस परित्राण पाठ करू लागले. 7व्या दिवशी स्वतः भगवंत त्या सभामंडपात आले आणि सभामंडपात येऊन त्या पोराला आशीर्वाद देत असताना धम्मपदातील 109 क्रमांकाची ही गाथा बोलली. बुद्ध म्हणाले, अभिवादनशीलिस नित्यं वद्दापचायिनो चत्तारो धम्मा बद्धन्ति आहिवन्नो सुखं बलन्ति. सारे लोक आश्चर्यचकित झाले आणि मग बुद्ध म्हणाले तिथं उपदेश देत असताना की अर्हताच्या मुखातून निघालेली वाणी, ही वाणी कशी आहे? ज्याच्या त्याच्याकडून घेतलेली आहे का ती? नाही. लक्षात घ्या, बुद्धाची वाणी कशी आहे? म्हणजे हे ठीक आहे, तन्नंकर बुद्धापासून सिद्धार्थ गौतम बुद्धापर्यंत एकाच वाणीनं सगळ्यांना सम्यक संबुद्ध केलं, हे ठीक आहे. परंतु ती वाणी फक्त त्यांनी त्यांच्याकडून न घेता त्यांनी ती अनुभवली. धम्म म्हणजे शोध आहे, सर्च आहे. धम्म म्हणजे अनुभव आहे. म्हणजे जे काही शोधलं ते अनुभवातून त्यांनी घेतलं आणि म्हणून अनुभवाच्या आधारावरती हा बुद्धाचा मार्ग तुम्हा आम्हाला सुद्धा आयुष्य देणारा आहे. आणि म्हणून माय माऊल्यांनो, काहीही करा, भलेही 2 घास कमी खा, एखादी साडी कमी घ्या, कानातलं, नाकातलं, पायातलं, हातातलं कमी घाला. घालू नका या मताचा मी नाही, घाला. पण हे सारं करत असताना आवडीचंही खा, सारच करा. पण जिथे कुठे वंदना परित्राण पाठ चालला असेल, सारे कामधंदे सोडा आणि तिथं हात जोडून बसा. जाऊन कोणत्याच बंदीच्या कानामध्ये शॉर्टकट म्हणू नका. ही बुद्धाची वाणी ऐकत असताना वेळ किती झाला याकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण भरोसा कोणाचाच नाही आहे. जिवंत आहे तोपर्यंत सारे सारे चांगले चांगले कर्म करून घ्या आणि आपलं जीवन सुखाने आनंदाने जगा. आजच्या धम्मसंस्कारामध्ये अधिक पुढे न जाता आज खरात परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना कीर्तन आहे, त्या कीर्तनेचा आपण आस्वाद घ्यावा. धम्मपद गाथा क्रमांक 108 आणि 109 या 2 गाथा आज आपण अतिशय सुज्ञपणानं पाहिलेल्या आहेत. तर या बौद्ध तत्वज्ञानाने, बुद्धाच्या वचनाने, परीत देशनेने आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो, अशी मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. आणि आजच्या धम्मसंस्कारामध्ये आपल्या सर्वांना इथं उपस्थितीबद्दल अनेक अनेक मंगल मैत्री आशीर्वाद व्यक्त करून, विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आता धम्मसंस्कार इथेच संपन्न करतो.